एसटी महामंडळाच्या वतीनं भाडेवाढ करण्याचा निर्णय आता घेण्यात येणार अशा पद्धतीची माहिती समोर येते। ही भाडेवाढ नेमकी किती असणार आहे आणि साधारणपणे सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांची झळ बसू शकते, किती किलोमीटरसाठी, अशा विविध प्रश्नांची उत्तर आपण थेट श्रीरंग बर्गे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सध्याची परिस्थिती आहे, किती टक्के भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळ घेतोय अशा पद्धतीची माहिती आहे आणि कशा पद्धतीने फटका सर्वसामान्यांना बसू शकतो? नाही, 2021 पासून भाडेवाढ झालेलीच नाही। तर आता व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर कुठल्याही संस्थेला की त्याचा व्यवहार बघावा लागतो, त्याचं उत्पन्न नफा तोटा बघूनच सगळं चालवावं लागतं। तर हे सरकारने काय केलं की सवंग लोकप्रियतेसाठी भाडेवाढ करू दिली नाही। 2021 पासून मध्यंतरी 12.5% भाडेवाढ करावी असा प्रस्ताव पाठवला होता। पुन्हा आता 14.13% इतकी भाडेवाढ करायचा प्रस्ताव आता पुन्हा पाठवला। याचं कारण असं की आता महामंडळाला खर्च चालवणं मुश्किल आहे। आत्ता 150 कोटीची डिझेलची बिलं थांबलीत। जर डिझेलची बिलं जर थांबली तर उद्या गाड्या थांबवू शकतात आणि म्हणून महामंडळाचा नाविलाज झाला आहे। त्याच्यात महामंडळाचा काही दोष नाही आहे, याच्यामध्ये सरकारची दुटप्पी भूमिका जबाबदार आहे। याचं कारण असं, आता सरकारने हे बघा, सरकार म्हणतं एस टीला मदत करतोय आम्ही। कुठं सरकार एस टीला मदत करते? संपानंतर सांगितलं होतं कमी पडणारी सगळी रक्कम एस टीला दिली जाईल। आत्तापर्यंत 3000 कोटींची देणी बाकी आहेत। आत्ता कामगारांचे PFचे ग्रॅज्युएटीचे 2000 कोटी रुपये थांबलेत। आता मी तुम्हाला सांगितलं डिझेलचे 150 कोटी थांबलेत, पुरवठादारांची सगळी देणी थांबलेत, स्पेअर पार्टची देणी थांबलेत आणि याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे। कारण आता कालच बघा शिवशाहीचा अपघात झाला, त्याचं कारण काय? गुणवत्ता। गाड्यांची कंडिशन बरोबर नाही आहे, स्पेअर पार्ट पुरवले जात नाही आहेत। मग आम्ही काय करतो, ते जुने स्पेअर पार्ट रिपेअर करून पाठवतो आणि ते घातकी आहे। तर अशा पद्धतीनं एस टी महामंडळ अक्षरशः सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे चक्रव्यूहात सापडलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे आता भाडेवाढ करणं गरजेचंच आहे। हे बघा, भाडेवाढ केली नाही तर महामंडळ चालणार नाही। आणि मला आता वाटतं की सरकारसाठी आता प्रश्न असा आहे, एकीकडे ते आता महिलांना त्यांनी अर्ध तिकीट दिलेलं आहे, त्याचा फायदा सरकारला या निवडणुकीत झाला आहे अर्ध्या पैशात। 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी नागरिकांना मोफत प्रवास दिलेला आहे त्यांनी। पण हे देत असताना त्यांनी एस टीचा विचार नाही केलेला आहे। त्यांनी जर एस टीला हे पैसे दिले असते दर महिन्याला, आता ते देत आहेत पण ते कमी देत आहेत, तोडून देत आहेत, तर ही अवस्था आली नसती। आणि त्याच्यामुळं सरकारने भाडेवाढ, मला असं वाटतं की हे असं धाडसाचं ठरेल। एस टी महामंडळासमोर भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही आहे। गाड्या थांबतील, किंबहुना आता आमचे 4% महागाई भत्ता दिलेला नाही, तो देऊ शकत नाही आहेत। आमचा वेतनवाढीचा फरक 2020 पासूनचा दिलेला नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या। ही सगळी देणी तुंबलेली आहेत आणि मला असं वाटतं की जर या महिन्यात काय सरकारने डिसिजन घेतला नाही तर पुढच्या महिन्यापासून स्पेअर पार्टसाठी गाड्या थांबतील। मला वाटतं वेतन देता येणार नाही कर्मचाऱ्यांना, त्या आमच्या ट्रस्ट बुडीत निघतील आणि डिझेलसाठी पण गाड्या थांबतील, हे मी अगदी दाव्यासहित सांगतो। एकीकडे तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी पैसा देत नाहीये, मात्र लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातोय। कदाचित याचाच फटका इकडे बसलाय असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, हा राजकीय मुद्दा होऊ नये म्हणून मी त्याच्यावरती वाच्यता करणार नाही। मी तर म्हणतो लाडक्या बहिणींना 1500 काय अजून 2100 द्या, अजून त्याच्यापेक्षा जास्त द्या। पण तुम्ही बघा, एकीकडे सरकार बऱ्याच लोकांना सवलती सरकारने दिल्या, चांगली गोष्ट आहे, मी सरकारचं त्याबद्दल अभिनंदन करेन। पण दुसरीकडे जे नोकरी करतायत त्यांना वेतनाला पैसे देत नाहीत, म्हणजे ते 30 दिवस भरतात तर त्याला वेतनाला पैसे देत नाही, कबूल करून देत नाहीत। आर्थिक नियोजन ढासळले। आर्थिक नियोजन सरकारचं नक्की ढासळलेलं आहे। सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करायच्या आणि मग आता हे असे निर्णय घ्यावे लागतात। आता भाडेवाढीचा निर्णय हा सरकारच्या अंगलट येणार आहे, कारण एकीकडे तुम्ही अर्ध तिकिटात प्रवास देता महिलांना, दुसरीकडे तुम्ही अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा देता आणि दुसरीकडे भाडेवाढ जर केली तर पुन्हा या अर्ध्या ज्या महिला आहेत त्यांना 100 रुपयाला 15 रुपयाची वाढ होणार आहे, लक्षात घ्या। मग त्यांना याचा फटका बसेल आणि सामान्य नागरिकांची एस टी आता अडचणी झाली आहे, एस टी चालवणं मुश्किल आहे। म्हणून मला असं वाटतं जनतेने, हे निव्वळ कर्मचाऱ्यांचं काही व्यवस्थापनाचं काम नाही आहे, जनतेने आता आंदोलन केलं पाहिजे। अजून एक निर्णय मला या निमित्तानं आपल्याला सांगायचा आहे की ज्या EVच्या गाड्या आलेल्या आहेत आत्ता, इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्यामध्ये प्रति किलोमीटर 25 रुपये जास्त दिले जातात, म्हणजे तेवढा लॉस सहन केला जातो। हे कशाकरता चाललं आहे? ह्याला कुणाचा वरद हस्त आहे? त्यात सरकारकडून दबाव आल्यामुळे गाड्या घेतलेल्या आहेत। आता दुसरी एक बाजू अशी आहे, एकीकडे प्रवाशांना तुम्ही सवलती देता आणि गाड्याच नाही आहेत। आत्ता आमचे जे 3000 गाड्या घ्यायच्या होत्या एस टीच्या, आता या महिन्यापासून त्या गाड्या येणार होत्या,
आपण सगळ्यांनी त्याची म्हणजे गाडी बघितली आहे, कशा प्रकारची गाडी असणार ती. त्याचे 912 कोटी सरकारने दिलेच नाही. 1 वर्ष झालं आपण या संदर्भात, मला वाटतं ABPनेच पहिल्यांदा या संदर्भात आवाज उठवला होता. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीत आपण आवाज उठवला तरी सरकारने 912 कोटी दिलेले नाही आहेत. आणि म्हणून सरकारने आता गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि जनतेला आपल्या माध्यमातून माझं आव्हान करायचं आहे मला, की जनतेने आता ST वाचवण्यासाठी आंदोलन उभा केलं पाहिजे. आणि या सवलती जर वाचवायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा महिलांनी आणि अमृत महोत्सवी नागरिकांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या सवलतींना धोका आला आहे असं मला वाटतंय. एकंदरीतच आपण पाहतोय आर्थिक नियोजन ढासळले, त्यामुळे ST महामंडळाचं देखील आर्थिक नियोजन ढासळत आहे. आणि ST महामंडळाच्या ज्या गाड्या आहेत राज्यभर फिरणाऱ्या, ह्या डिझेल अभावी रस्त्यावर उभ्या राहू शकतात, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं सध्याचं भयावह चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनुप्रस्तोगीसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.